नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 27 मे 2024 वार सोमवार उलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज काय परिस्थिती आहे, कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला उलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालात होणारे बदल त्याचबरोबर भावात होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न कणीस आपल्याला पाहायला मिळते, तर आवक पण या ठिकाणी आपल्याला भरपूर कमी आज पाहायला मिळते। तर आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला स्वीटकॉर्न कणसाला आज 22 ते 25 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आवक कमी असल्यामुळे 2-3 रुपयाने दर या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला 1 नंबर क्वालिटी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज 2 ते 3 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आज बदल पाहायला मिळते। क्वालिटी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कणीस पाहायला मिळते, बरोबर मीडियम क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर या कलिंगडाची क्वालिटी आपल्याला कमी पाहायला मिळते। तर आज या कलिंगडासाठी कमीत कमी 7 रुपये किलो ते 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, कमी क्वालिटी मध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर दर पण या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहेत। क्वालिटीनुसार या ठिकाणी दरामध्ये आपल्याला कोणताही बदल पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी आपण पाहू शकता ही आपल्याला पाहायला मिळते ती कच्ची कैरी आहे। तर हा जो आंबा आपल्याला पाहायला मिळतोय, तर या आंब्यासाठी केशर आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर हा आंबा पिकण्यासाठी 8 दिवस ते 10 दिवस या ठिकाणी कालावधी आपल्याला पाहायला मिळतो। तर या आंब्यासाठी आज कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर ही आपल्याला कैरीच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु हा पिकण्यासाठी जर आपल्याला ठेवायचा असेल तर साधारणतः 8 ते 10 दिवसापर्यंत या ठिकाणी आपण केशर आंबा पिकण्यासाठी ठेवू शकता। त्यानंतर क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी केशर आंबा पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता अननसची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर आज अननससाठी चांगल्या प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर अननससाठी आज कमीत कमी 600 रुपये डझन ते 700 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी अननस पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर ही आज वाढलेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पेरू एक नंबर आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। तर लाल पेरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर पेरूसाठी दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात। 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पेरूसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर आज पपईसाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी दर आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। त्याचबरोबर दरामध्ये कोणताही या ठिकाणी बरेच दिवसापासून या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळत नाहीये। तर पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बदल पावसानंतर या ठिकाणी पपईसाठी मागणी वाढू शकते, त्याच्यामुळे आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो पपईच्या दरामध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज आपल्याला पाहायला मिळते। तर लहान साईज मध्ये खरबुजासाठी कमीत कमी आपल्याला 15 रुपये किलो पासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर चांगल्या खरबुजासाठी मोठ्या खरबुजासाठी आपल्याला जास्तीत जास्त 25 रुपये ते 22 रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला भरपूर दिवसापासून या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री आपल्याला पाहायला मिळते। तर आज संत्रीसाठी कमीत कमी 10 रुपये ते 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान संत्रीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या पावसामुळे आपल्याला कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर साईज पण या ठिकाणी आपल्याला थोडीशी मोठी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। तर कमी साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला
25 रुपये ते 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता पोत्यामध्ये आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर क्वालिटी पण पाहू शकतो, एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी वातावरण या ठिकाणी आपल्याला पावसाचं या ठिकाणी झाल्यामुळे लिंबासाठी दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर आवकनुसार या ठिकाणी आपल्याला दर ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.